19ची भरती व 23ची भरती ही बोगस कागदपत्र व चुकीची कागदपत्र देऊन केलेली भरती आहे। बँकेचा किती कारभार भोंगळ आहे, संचालक असतील, चेअरमन असतील, किती आपले मर्जीनुसार बँक चालवत आहेत हे या अहवालावरून दिसून येत आहे। आणि हा अहवाल आम्ही काय आमच्या स्वतःच्या घरात तयार केलेला नाही, परंतु ह्या संचालकानं किंवा ह्या चेअरमननं कोणत्याही सभासदाला विश्वासात न घेता डायरेक्ट 19ची आणि 23ची भरती आपल्या मर्जीतल्या माणसांना घेऊन केलेली आहे। माझ्या मर्जीतलीच माणसं इथं आली पाहिजेत, मी करील तीच हुकुमशाही, मी करील तोच नियम। बँक ही चालत असताना कागदोपत्री चालत असती, कोणाच्या वैयक्तिक मालकीची ती बँक नाही की जी हुकुमशाही गाजवायची। बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। मी आज हो घातलेल्या यशवंत सहकारी बँक लिमिटेड कुडीतरे या संदर्भात गेली 2 वर्षे सातत्यानं नोकर भरती संदर्भात बँकेत भोगळ कागदपत्राचा जे कारभार चालू आहे त्या संदर्भात आवाज उठवतो। त्या आवाजाचा कुठंतरी शासनानं दखल घेऊन निळकंठकरे यांच्या माध्यमातून परजणे यांना 83 खाली चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक त्यांची केली। त्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी स्वतः बँकेत येऊन कागदपत्रांची शहानिशा केली। तर 19ची भरती व 23ची भरती ही बोगस कागदपत्र व चुकीची कागदपत्र देऊन केलेली भरती आहे हे या अहवालातनं पूर्ण निष्पन्न झालेलं आहे। आणि हा अहवाल आम्ही काय आमच्या स्वतःच्या घरात तयार केलेला नाही, म्हणजे बँकेचा किती कारभार भोंगळ आहे, संचालक असतील, चेअरमन असतील, किती आपले मर्जीनुसार बँक चालवत आहेत हे या अहवालावरून दिसून येत आहे। दुसरी गोष्ट, सर्वसाधारण सभेला 2019चा जी आर असेल, 2020चा जी आर असेल, 2011चा जी आर असेल किंवा 21चा जी आर असेल, यामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचे मत मांडून घेतलं जातं, त्यांचा विचार करणं गरजेचं असतं। परंतु ह्या संचालकानं किंवा ह्या चेअरमननं कोणत्याही सभासदाला विश्वासात न घेता डायरेक्ट 19ची आणि 23ची भरती आपल्या मर्जीतल्या माणसांना घेऊन केलेली आहे। दुसरी गोष्ट, हा अहवाल जाणीवपूर्वक आम्हांनी लेट दिला। का लेट दिला तर हे सर्व संचालक अपात्र होतात म्हणून आम्हांनी लेट अहवाल दिला। 28/11/2023 ज्या दिवशी छाननीचा दिवस म्हणजे माघारीचा दिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी ही लोक अपात्र होणार हे निश्चित होतं, त्यामुळं आम्हांनी अहवाल हा लेट न दिला। हा सर्व कारभार जे आहे हा शासकीय यंत्रणेला देखील कुठेतरी आर्थिक गालबोट लागलं का काय असा आमचा मानस झालेला आहे, विचार झालेला आहे। दुसरी गोष्ट, ज्यावेळी यांनी भरती केली त्यावेळी शिपाई पदासाठी 8 लोकांची मुलाखत झाली। तर 8 लोकांची मुलाखत झाली, ती कागदपत्र आमच्याकडे पुराव्यानिशी अगोदर मिळाली होती आम्हाला। म्हणजे माझ्या मर्जीतलीच माणसं इथं आली पाहिजेत, मी करील तीच हुकुमशाही, मी करील तोच नियम। आजपर्यंत हे कांगाव करत आहेत की आम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ही बँक चालवत आहे, रिझर्व्ह बँकेनं आदेश घातलेले आहेत त्या आदेशानुसार आम्ही हे सर्व गोष्टी करत आहे। मग रिझर्व्ह बँकेनं आदेश दिला आहे, मग परजण्यांचा अहवाल जो आलेला आहे तो अहवाल कोणत्या अनुषंगानं तुम्ही नाकारू शकताय, हा माझा पडलेला एक मला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, 2021च्या जी आरमध्ये सरळ उल्लेख आहे की संचालक यांना त्यांच्या नातेवाईक यांना नोकर भरतीमध्ये समाविष्ट करून घेता येणार नाही। म्हणजे ह्यांची जी यंत्रणा, ज्या यंत्रणेला ह्यांनी नोकर भरतीसाठी कोटेशन काढलं असेल किंवा निविदा दिली असेल ती यंत्रणा देखील ह्यांना सामील, म्हणजे पूर्णपणे हुकुमशाहीच्या हिशोबानंच ही बँक चालवत आहेत असं हे दिसून येत आहे। तिसरी गोष्ट सांगण्याचं यांचं तात्पर्य एवढंच आहे की नवीन शाखा उघडण्यासाठी स्टॅम्पिंग पॅटर्न हा मंजूर करून घ्यावा लागतो। तर स्टॅम्पिंग पॅटर्न मंजूर करून घेत असताना किमान त्या 2 वर्षाचा मागचा आर्थिक नफा किती आहे का आहे ह्याच्यानुसार तो स्टॅम्पिंग पॅटर्न मंजूर झालेला असतो। असा कोणताही स्टॅम्पिंग पॅटर्न गेले 10 वर्षात मंजूर नाही असं निळकंठकरे यांचं स्वतःचं पत्र आम्हाला मिळालेलं आहे, आमच्या संघटनेला मिळालेलं आहे। दुसरी गोष्ट, ही जी चाललेलं आहे यांचं आर्थिक वर्षात नोकर भरती
करायची नाही किंवा आर्थिक वर्षात निवडणूक चालत असते त्यावेळी नोकर भरती करायची नाही. मग तो देखील नेम ह्याने जे आरला नेम आहे ते आम्ही आमच्या घरचं नेम लावलेलं नाही किंवा काय नाही. मग हे नेम तुम्ही डावलून एका ठिकाणीच फक्त तुम्ही सांगताय की आम्ही ठेवी वाढल्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काम करतोय. मग हे नेम जे आहे ते कोणा आमच्या घरात झाल्यात का कुठल्या आता जे पॅनल तयार झाले त्या पॅनलच्या लोकांच्या घरात तयार नेम केलेला आहे. मग तुम्ही हे नेम का आज अशी वेळ आलेली होती की बँकेचा एवन जर का सभासदांनी यात लक्ष न घातलं असतं तर बँकेचा परवाना देखील रद्द झाला असता. एवढ्यापर्यंतची ह्यांची मजल गेलेली आहे. एवढ्यापर्यंत यांनी चुकीचा भोंगळ कारभार केलेला आहे. त्यामुळं माझी सुज्ञ सभासदांना कळकळीची विनंती आहे. मी काय राजकीय नेता नाही, मला कुठला राजकीय गंध नाही. मला फक्त बँक ही जी कशा पद्धतीनं चालली आहे, बँक ही चालत असताना कागदोपत्री चालत असती. कोणाच्या वैयक्तिक मालकीची ती बँक नाही की जी हुकुमशाही गाजवायची. आज अनेक मुद्दा आहे त्यांच्यात. सभासदांना बँकेचा मूळ कणा हा सभासदच असतोय आणि सभासदांना ह्यांनी विश्वासात न घेता ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग आज तुम्ही कोणत्या तोंडानं सभासदाकडं मध मागाय जाताय हे एक पडलेला मला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जे चौकशी झाली त्या चौकशीत अपात्र ही लोक होणारच. वेळोवेळी बँकेचं पेपरला देखील बँकेची जी काय आम्ही काय जाणीवपूर्वक बदनामी केली नाही करत, चुकून ह्या लोकांनी जी चुकीची कागदपत्र केली आहेत त्या कागदपत्राच्या अनुषंगानं तो रिपोर्ट तयार झालेला आहे. ते कागदपत्राची शहानिशा झालेली आहे. शहानिशा होऊन त्या अधिकाऱ्यांनी रिपोर्ट तो दिलेला आहे. तर ह्याने दबाव कुठंतरी राजकीय त्याला गंध लावून त्या गोष्टीला थांबवण्याचा त्याने प्रयत्न केला. कारण अशा गोष्टी थांबू शकत नाहीत. त्या जनतेच्या समोर आलेल्या आहेत, सभासदांच्या समोर आलेले आहेत, सभासद सुज्ञ आहेत. दुसरी गोष्ट, ह्यांच्याच बँकेनं बँकेस MIR ॲक्ट लागू आहे. ह्यांचे वकील म्हणतात सदर ॲक्ट खालील स्थायी आदेश आहे. स्थायी आदेशानुसार तरतुदीनुसार कर्मचारी सुरुवातीस 3 ऑगस्ट 6 महिन्यासाठी शिकाऊ असतो, नंतर तो बँकेचा कायमचा कर्मचारी होतो. हे कोण म्हणते तर ह्या बँकेचा वकील म्हणतोय, AD पाटील ॲडव्होकेट. मग आता वकीलसारख्या माणसाला देखील याने अंधारात ठेवला का काय? आणि ही सगळी यंत्रणा कुठंतरी पैशाच्या आमिषाला कुठंतरी बळी पडायला लागली का काय? सभासद, प्रत्येक सभासदाचं त्या जी बँक आहे त्या बँकेच्या प्रत्येक गोष्टीवरती सभासदाचा अधिकार आहे, हक्क आहे. सभासदानं नुसतं पैसे टाकलेत, पैसे काढलेत म्हणजे सभासद झालो असा विषय होत नाही. त्या प्रत्येक गोष्टीला सभासदांना जागरूक झालं पाहिजे. माझी कळकळीचे एक सामान्य कार्यकर्ता या ह्यानं मी विनंती करतो सभासदांना, आपण सुज्ञ आहात. आत्ता ज्या भुदरगड पतसंस्था असेल या पतसंस्थेची काय अवस्था झाली ते आपण डोळ्यादेखत बघतोय. आज ही यशवंत बँकेची अशी अवस्था झाली आहे की जशी टायटॅनिक जहाज दिसायला बाहेरून खूप मोठी दिसली, खरं कधी बुडली हे कुणालाही कळून आलं नाही. त्यामुळं सुज्ञ सभासदांना माझी कळकळीची विनंती आहे, येत्याला 24 तारखेला अंगठी या चिन्हावरती आपण आपला शिक्कामोर्तब करून येणाऱ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं एवढीच मी आपणास विनंती करतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.